नमस्कार मित्रांनो, धर्मादाय आयुक्त डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली. ते बघा, एकूण जागा होत्या बघा 179 जागेसाठी ही जाहिरात आली. ती बघा, तर त्यामध्ये लघुलेखक कनिष्ठ श्रेणी या पदासाठी पण काही जागा होत्या मित्रांनो. तर निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एकूण किती कॅन्डिडेट पात्र ठरलेले आहेत यासाठी चाचणीसाठी स्टेनोग्राफर या पदाला. तर बघा मित्रांनो, धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत जाहिरात आली. ते बघा, 2025 मध्ये बघू शकता. निकाल कधी जाहीर झालेला आहे? 24 मार्च 2026 रोजी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. घोषणापत्र बघू शकता तुम्ही. धर्मादाय संघटनेच्या अस्थापनेवरील गट ब अराजपत्रित व गट क स्वरागातील विविध पदाकरिता 9/9/2025 रोजी जाहिरात आली. ते बघा, तर लघुलेखक कनिष्ठ श्रेणी, लघुलेखक उच्च श्रेणी या पदासाठी पदाकरता निवडीबाबत खालीलप्रमाणे नमूद तरतुदीनुसार कार्यवाही नमूद करण्यात येईल असे नमूद करण्यात येते बघा. तर खाली बघू शकता मित्रांनो, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी सर्व वर्गाच्या परीक्षेचे गुण 120, परीक्षेचा कालावधी 1 तास राहील. तसेच व्यावसायिक चाचणीसाठी 80 गुणांचे असेल. जे उमेदवार परीक्षेचे किमान 85% गुण प्राप्त करतील असे उमेदवारांना व्यावसायिक चाचणी देता येईल बघा. बघू शकता मित्रांनो, ज्यांना 85% प्लस मार्क आहेत अशाच कॅन्डिडेटला व्यावसायिक चाचणी देता येणार आहे. म्हणजे खाली बघू शकता तुम्ही, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी पदासाठी लेखी परीक्षेतील गुणवत्ता यादीनुसार व्यावसायिक चाचणी करता उमेदवार पात्र ठरवण्यात आलेला आहे बघा. जी तर खाली बघू शकता तुम्ही, स्टेनोग्राफर लोअर ग्रेड या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो. तर या चाचणीसाठी बघू शकता, आता पात्र ठरलेली यादी आहे मित्रांनो. ही जे व्यावसायिक चाचणीसाठी पात्र आहेत त्यांची यादी आहे. तर खाली बघू शकता तुम्ही, सिरियल नंबर, ऍप्लिकेशन नंबर, रोल नंबर, ऍप्लिकेशन नेम, जेंडर, इंग्लिश टायपिंग, मराठी टायपिंग आणि रिमार्क. तर बघू शकता मित्रांनो, की किती कॅन्डिडेटची निवड झालेली आहे. 110 कॅन्डिडेटची निवड झालेली मित्रांनो. तर सर्वांचं खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तुम्हाला व्यावसायिक चाचणीसाठी मित्रांनो बेस्ट ऑफ लक. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करू सांगा. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.